अयोध्या तो झाकी है, बद्रीनाथ अभी बाकी है. मंदिरातल्या दान चोरांनी दुर्दैवानं हे म्हणण्याची वेळ आपल्यावरती आणलेली आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या चोरीचं प्रकरण ज्याच्यामध्ये रोज धक्कादायक गोप्यस्फोट होत आहेत ते केवळ अयोध्येपर्यंत थांबलेलं नाही आहे. बद्रीनाथमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं दान चोरी होत असल्याच्या संशयावरून चौकशी समिती नेमण्याची वेळ आलेली आहे. आणि दुसरीकडे राम मंदिराच्या प्रकरणात गेल्या 24 तासामध्ये इतक्या धक्कादायक गोष्टी उघड झालेल्या आहेत की प्रश्न जे आहेत ते खूप साधे आहेत की या संपूर्ण प्रकरणावरती अजूनही पंतप्रधान मोदी गप्प का आहेत. ज्या क्षणी इतके भयानक डिटेल्स समोर आले त्याच क्षणी हे राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त व्हायला पाहिजे होतं, ते अजूनही बरखास्त का केलं जात नाही आहे. चंपत राय यांच्यावरती FIR का दाखल होत नाही आहे आणि पंतप्रधान मोदी हे जणू या सगळ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, अशी स्थिती का निर्माण होतीये. आणि दुसरीकडं हिंदुत्वाबद्दल एरवी उठसूट उपदेशाचे डोस पाजणारे लोक आत्ता या सगळ्यामध्ये गप्प का आहेत, कुणीही एक शब्द बोलायला का तयार नाही आहे. म्हणजे पहिली बातमी तर इतकी भयानक आहे, 2-3 बातम्यांचा मी उल्लेख करणार आहे. तुम्ही 90च्या दशकामध्ये जेव्हा मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड हे खूप जोमात होतं त्या काळामध्ये सोन्याच्या स्मगलिंगच्या गोष्टी ऐकत होता आणि सोन्याची बिस्किटं हा प्रकार आपण तेव्हा बॉलिवूडच्या पिक्चरमधनं बघायचो. आज इंडिया टुडे ग्रुपची एक बातमी आहे की राम मंदिरातल्या दान चोरीमध्ये अशा पद्धतीनं सोन्याचं स्मगलिंग म्हणजे सोने चांदीचे जे दागिने आहेत ते वितळवून त्याची सोन्याची बिस्किटं केली गेली का, याच्याबद्दलचा संशय SITला आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा तपास केला जाणार आहे. कारण बरीचशी जी दागिनं आहेत त्याचा काहीही मागमूस SITला लागत नाही आहे आणि म्हणून हे देखील करण्याची वेळ येऊ शकते. म्हणजे बघा की एकेकाळी अंडरवर्ल्डमधले गुन्हेगार सोन्याची जी गोष्ट करायचे ते राम मंदिरातले हे लोक दान चोरणारे त्यांच्याही बुद्धीत तोच म्हणजे समान फरक आहे, काहीही वेगळं नाही आहे. दुसरी गोष्ट, इंडियन एक्सप्रेसने एक बातमी छापलेली आहे की महाकुंभमेळा जेव्हा प्रयागराजमध्ये झाला त्या काळामध्ये अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आणि याच वेळी दान चोरी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं व्हावी याच्यासाठी जणू सामूहिक प्रयत्न केले गेले. एक एजन्सी त्या काळामध्ये कॅश काउंटिंगसाठी नेमली गेलेली होती आणि त्याच्याबद्दलचे अतिशय गंभीर प्रश्न या बातमीमध्ये उपस्थित करण्यात आलेले आहेत. कारण अचानकपणे 10-12 लोकांची टीम जी आहे ती तिथं वाढवली गेली आणि त्यांना कसलाही अनुभव नव्हता कॅश काउंटिंगचा, ना त्यांना बाकी काही बॅकग्राऊंड होती याच्या आधी अशा पद्धतीचं काम केल्याचे. आणि तरी देखील एका म्हणजे हाऊसकीपिंगचं काम करणारे लोक आणून त्यांनी या राम मंदिराच्या सगळ्या त्या कॅश काउंटिंगमध्ये नेमलेले होते. किती भयानक गोष्ट आहे बघा. दुसरीकडे एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ चंपत राय जे या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत त्यांचा समोर आलेला आहे आणि हा व्हिडिओ 1 महिनाभरापूर्वीचाच आहे असं सांगितलं जातं आहे. अयोध्येमध्ये जे भाविक आलेले होते त्यांना भेटायला जेव्हा हे लोक गेलेले होते त्यावेळी चंपत राय काय म्हणतायत बघा. चंपत राय असं थेटपणे सांगतायत, अयोध्येमध्ये जेव्हा काही भाविक आलेले होते चंपत राय यांना भेटायला आणि त्यांनी चांदीच्या काही वस्तू अर्पण केलेल्या होत्या तेव्हा त्यांच्याशी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्यामध्ये चंपत राय यांचे शब्द काय आहेत तर, काहे की श्रद्धा, मैं क्या करूँ श्रद्धा का, चांदी के फूल है 1000 तो मैं क्या बेचूं फिर क्या करूँ. म्हणजे जे लोक 1000 चांदीचे फूल घेऊन अयोध्येमध्ये आलेले होते त्यांच्याबद्दल ही भाषा आहे. विकून टाकू का मी, आणि अयोध्या में तो गर्दन काट के पैसे लिए जाते हैं असं नंतर हेच चंपतराय या व्हिडिओमध्ये म्हणतायत. ऐका. बिल्कुल सही क्यों देंगे 1000 गुलाब के फूल चांदी श्रद्धा है श्रद्धा काय की श्रद्धा, मैं क्या करूँ श्रद्धा. चांदी के फूल हैं 1000 जी तो मैं क्या बेचूं, नहीं फिर क्या करूं. आप ही सोच कर बताओ ईश्वर प्रेरणा से कहीं ना कहीं उसको भी स्थान मिलेगा. क्या मिलेगा. सर अयोध्या धाम में आगे हम लोग धन्य हो गए, बस ये तो हम लोगों ने मनाया. अयोध्या में गर्दन काट कर पैसा ले लेते.
हमने अपने दरवाजे में सोना मड़वाया, मड़वा तो दिया, करे चौथी कौन करेगा? एक दरवाजे की कीमत 60 करोड़ हो गई। हमने कहा पुजारी की गर्दन काटेंगे रात में, क्या होगा? फिर आ जाए, यहाँ तो अयोध्या है, जिसकी जान जानी होगी चली जाएगी, मैं तो वहाँ जाऊंगा नहीं कभी। चलो जाओ। जय श्री राम। आणि ह्याच्यासोबत अजून एक धक्कादायक व्हिडिओ या देशाच्या माजी गृहसचिवांचा आहे. लक्ष्मीनारायण नावाचे लक्ष्मीनारायण नावाचे एक गृहस्थ आहेत ज्यांनी सोन्याचा मुलामा असलेलं रामचरितमानस, ज्याच्यामध्ये जवळपास 1 किलोच्या आसपास सोनं होतं असं सांगितलं जातं आहे, त्यांनी स्वतःचा अनुभव एका टी व्ही चॅनलच्या मुलाखतीत सांगितलेला आहे की या सगळ्याबद्दलचे डिटेल्स मागण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता, पण ते डिटेल्स त्यांना दिले गेले नाहीत. या भेटीसाठी चंपतराय यांनी नंतर त्यांना खूप ताटकळत ठेवलं आणि या सगळ्यानंतर मला जे काय करायचे ते मी करेन, मला पुन्हा त्रास देऊ नका, असं हे गृहस्थ जेव्हा आपल्या भेटीबद्दल विचारत होते की काय झालं त्याचं पुढं, त्याच्यावरती उत्तर देत आहेत. म्हणजे कल्पना करा की देशाच्या माजी गृहसचिवांना जर अशा आविर्भावामध्ये हे लोक उत्तर देऊ शकत होते, तर यांना तिथं किती मोकळीक होती आणि काय पद्धतीनं त्यांचा कारभार चाललेला होता. ऐका. 1.25 क्विंटल की जो रामचरितमानस थी उसको सब ऊपर चढ़ के रखवाना पड़ता है, तो रखवाया गया। मगर कुछ दिन उधर रहने के बाद 3-4 महीने बाद जब उसकी रोज पूजा भी हो रही थी, मेरे को एक दिन बताया गया कि साहब वो नहीं दिख रहा है। कुछ ही मेरे रिश्तेदार लोग जो बोले सर हम तो वहां देखने गए और आपके रामचरितमानस तो दिखा नहीं। तो उसके बाद सर मैं अयोध्या गया, तो मेरे को 9 घंटे इंतजार करने के बाद माननीय चंपत राय जी ने मेरे को कहा कि मेरे पास तो कई लोगों के इस प्रकार आभूषण और कई प्रकार के चीज आ रहे हैं और मैं क्या इन्हीं सब का डिस्प्ले ही करते रहूंगा। तो मेरे को बहुत ही अच्छा तो नहीं लगा। मैंने फिर हाथ जोड़ के उनसे बोला सर ये मेरी पूरी जिंदगी की पूंजी है और मेरे जो माँ थी उसकी पूरी ज्वेलरी मैंने पूरी मेल्ट करा के इसको गोल्ड प्लेटिंग कराई है। आणि या सगळ्याबद्दल कुणी बोलायला मात्र तयार नाहीये. म्हणजे मला कळत नाहीये, सरसंघचालक मोहन भागवत म्हणजे इतका मोठा जर श्रद्धेचा बाजार मांडल्याचं गेलेलं दिसतंय, तर किमान त्याच्याबद्दलचा एक निषेधाचा शब्द तुम्ही काढू शकत नाही का, प्रतिक्रिया देऊ शकत नाही का? ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं की अशा पद्धतीनं देशातल्या भाविकांची जी रामावरची श्रद्धा आहे त्याच्याशी खेळ होतोय, तेव्हा जाताना मोहन भागवत फक्त राम राम एवढेच शब्द उच्चारले आणि तिथून गेले. मीडियाशी साधं बोलावंसं त्यांना वाटलं नाही. अभी आस्था को कुछ लोग धक्का पहुंचा रहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रश्न हाच उपस्थित होतो की जे ट्रस्ट ज्या क्षणी या गोष्टी लक्षात आल्या त्याच्यानंतर पहिली गोष्ट तर लगेचच बरखास्त व्हायला पाहिजे होतं, पण ते अजूनही बरखास्त का केलं गेलेलं नाही. आता उद्या म्हणजे 6 जुलैला दुपारी 3 वाजता अयोध्येमध्ये या ट्रस्टची एक बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीचा अजेंडा काय सांगितला जातोय तर महामंत्री श्री चंपत राय जी एवं न्यासी डॉक्टर अनिल मिश्रा जी के त्यागपत्र पर विचार आणि दानपत्रों के प्राप्त राशि के गणना के संबंध में SIT अंतरिम प्रतिवेदन की जानकारी. म्हणजे उद्या 6 जुलैला एक अतिशय महत्त्वाची बैठक या ट्रस्टची होणार आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा या ट्रस्टनं मंजूर केलेला नाहीये. त्यामुळं कारवाई नेमकी त्यांच्यावरती काय होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर पंतप्रधान कार्यालयानंच या सगळ्याबद्दलची कारवाई तातडीनं करायला पाहिजे होती, ट्रस्ट बरखास्त करायला पाहिजे होतं, ते अद्यापही का झालेलं नाहीये. आणि हे सगळं प्रकरण जे आहे दानचोरीचं ते केवळ अयोध्येमध्ये थांबत नाहीये, तिकडे बद्रीनाथपर्यंत हा सगळा खेळ चालू आहे. याच्यावरनं देशातल्या मंदिरांच्या मध्ये नेमकी काय अवस्था करून ठेवलेली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. किती भयानक प्रकार आहेत बघा. आणि म्हणून राम मंदिराच्या चोरीबद्दल खरं तर ज्या पद्धतीचे अपडेट्स लोकांच्या समोर यायला पाहिजे होते ते येताना दिसत नाही आहेत. मुख्य माध्यमांच्यामध्ये अतिशय सिलेक्टिव्ह पद्धतीनं चर्चा चालू आहे आणि म्हणून स्वतंत्र पत्रकारितेचा हा आवाज जो आहे तो बुलंद ठेवण्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं शक्य होईल ती मदत तुम्ही करा, कारण या गोष्टी ज्या आहेत त्या
एक देशाचे नागरिक म्हणून आपण विचारत राहिलं पाहिजे, त्याच्याबद्दल जबाबदार धरलं पाहिजे. दुर्दैवानं इतकी मोठी घटना होऊन सुद्धा त्याच्याबद्दलचा एक साधा प्रश्न जो आहे तो सुद्धा लोकांना विचारावासा वाटत नाही आहे. याच्यातच बरंच काही आलं. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.